नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी चे पहिले प्रकरण आपले पूर्ण झालेले आहे। आता आपण सेकंड चॅप्टर पॅरलल लाईन्स हे चालू करणार आहोत। यापूर्वी तुम्हाला जर याच्या अगोदरचे चॅप्टरचे व्हिडिओज पाहायचे असतील तर त्या याच्यावर क्लिक करा, लिंक्स आहे त्यावर क्लिक करा आणि हे करून पुढचे तुम्ही व्हिडिओज पूर्ण क्लिअर बघू शकता। आता आपण पॅरलल लाईन्स म्हणजे काय ते बघूया, की जे तुम्ही 7वी 8वी पर्यंत शिकलेले आहात। द लाईन्स विच डू नॉट इंटरसेक्ट ईच अदर आणि ते मस्ट बी इन कोप्लॅनर, एकाच प्लेन मध्ये असावे। पहिलं हे जर घेतलं आपण टू लाईन्स M आणि N, these two lines are parallel to each other, but when की जे त्यावेळी जेव्हा ते एकाच प्लेन मध्ये असतील, कोप्लॅनर एक प्रतलीय रेषा, ते कोप्लॅनर असावे। आणि दुसरी कंडिशन की ते आर नॉन इंटरसेक्टिंग टू ईच अदर, आणि म्हणूनच म्हणजे एकमेकांना परस्परांना न छेदणाऱ्या रेषा आणि एकाच प्रतलात असणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात। आता यापैकी ज्यात दोन रेषा असतात त्यांना एक रेषा जर दोन भिन्न बिंदू मध्ये छेदत असेल तर त्या रेषेला आपण छेदिका म्हणतो। जसं इथे रेषा L आणि रेषा M, तिला एक छेदिका छेदते आहे, ती आपण T अक्षराने दर्शवलेली आहे। तर त्यामुळे तयार होणाऱ्या दोन रेषांना जेव्हा एक छेदिका छेदते तेव्हा तयार होणारे जे कोण आहे ते पण तुम्ही याच्या अगोदर शिकलेले आहात। पहिला आहे की संगत कोण, करस्पॉन्डिंग अँगल्स, तो एक पहिला प्रकार। दुसरा इंटिरियर अँगल्स, तिसरा प्रकार व्युत्क्रम कोण की त्याला आपण अल्टरनेट अँगल्स म्हणतो, आणि त्याच्यातच परंतु एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स, म्हणजे इंटिरियर आणि एक्सटिरियर असे त्याचे दोन अल्टरनेट अँगल्स मध्ये दोन टाइप्स आहेत। तर अगोदर आपण फक्त उजळणी म्हणून करस्पॉन्डिंग अँगल्स याच्यात बघूया, की ज्यामध्ये या करस्पॉन्डिंग अँगल्स मध्ये त्या जे लाईन्स आहेत, ती छेदिका आहे, त्या छेदिकेच्या एकाच पोझिशनला एकाच डायरेक्शनला असतात आणि त्यांचं जे अप्पर साइड असेल तर अप्पर साइडला। आता सपोज ए आहे, ए हा जो कोण आहे या कोणाचा संगत कोण म्हणजेच ई, की तो ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्टला आहे आणि ह्या लाईन्सच्या वरच्या बाजूला, तर एम लाईन्सच्या पण वरच्या बाजूला अप्पर साइड, हिचे पण अप्पर साइड, म्हणजे ए करस्पॉन्ड्स टू ई, ए चा करस्पॉन्डिंग अँगल आहे ई। तसंच त्याच्याच खालचं पण ह्याच लाईनला परंतु खालच्या डायरेक्शनने डी, डी चा करस्पॉन्डिंग अँगल एच, तो आपण घेणार अँगल डी आणि दुसरा अँगल एच। नेक्स्ट साइडला आता हे झालं लेफ्ट साइडचे, तर राईट साइड मध्ये अँगल बी, बी चा करस्पॉन्डिंग जे केलाय अँगल बी, बी चा करस्पॉन्डिंग की जो राईट साइडला आहे आणि अप्पर साइडने आहे, बी चा करस्पॉन्डिंग ए, एफ आहे इथे बी आणि एफ। तिसरी पेअर घेतली आपण बी व एफ। चौथी पेअर की त्याच्या खालच्या बाजूची तेवढा ते जे आहे ते आपण सेम साइनने दाखवले, डबल मार्किंग केले, सी, सी हा जो अँगल आहे तसाच करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे जी, की सेम पोझिशन असते, एक सारख्या दिशेने एकाच बाजूने आणि एकाच प्रकारच्या असल्यामुळे त्यांना संगत कोण असं म्हणतात, म्हणजेच करस्पॉन्ड्स टू ईच अदर, देअरफॉर दे आर नोन एज करस्पॉन्डिंग अँगल्स। मग सी चा करस्पॉन्डिंग अँगल जी आहे, सी आणि अँगल जी हे झाले करस्पॉन्डिंग अँगल्स। आता इंटिरियर अँगल जे आहे त्याच्यामध्ये पहा, इंटिरियर अँगल कोणकोणते येणार, डी आणि ई, डी व ई। आणि नेक्स्ट फक्त इंटिरियर अँगल्स म्हणजे काय की त्या टू साइड्सच्या आतमधील भागामध्ये असायला पाहिजे। द अँगल्स बिटवीन द इनर साइड ऑफ द टू जे पॅरलल लाईन्स किंवा जे अदर लाईन्स आहेत त्याच्या इंटिरियर भागामध्ये, म्हणजे डी आणि ई आहे, ही जी हे झाले ते म्हणजे डी अँड ई, दे आर इंटिरियर अँगल्स किंवा आंतरकोन, आंतरकोनांची जोडी म्हणणार। आणि नंतर राईट साइडला पहा, या ट्रान्सव्हर्सलच्या राईट साइडला आणि दोन लाईन्सच्या इनर साइडला
असणारी पेअर म्हणजे सी आणि एफ, सी आणि एफ. याच्यावरच आधारित आपण हे झाले इंटिरियर अँगल्स की ज्यांची टेस्ट तुम्ही आता त्याचे प्रॉपर्टीज आपण अल्टरनेट अँगल्स त्याचे प्रॉपर्टीज आहेत आपण त्या बघणार आहोत. व्युत्क्रम कोन की जे दोन प्रकार असतात त्याच्यात, इंटिरियर आणि एक्सटिरियर. इंटिरियर अल्टरनेट अँगल्स आणि एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. आंतर व्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन असे दोन प्रकार त्याचे आहेत. अल्टरनेट अँगल्स म्हटलं की सुरुवातीला त्याचा कंडिशन बघणं गरजेचं आहे. बघा डी एकदम अपोजिट डायरेक्शनने असतात ते. द अँगल्स छेदिकेच्या विरुद्ध बाजूने असणार आणि दोन रेषांच्या अंतर्भागात समाविष्ट असलेले कोनांची जोडी म्हणजेच आंतरव्युत्क्रम कोन. जसा आता डी आणि एफ किंवा सी आणि ई. सी आणि ई हा जर घेतलात आपण तर सी आणि ई आणि इकडे डी आणि एफ किंवा झेड सारखं जर आपण लक्षात ठेवलं तर डी हा झाला त्या छेदिकेच्या डाव्या बाजूला आणि वरच्या बाजूला आणि एफ म्हणजे छेदिकेच्या राईट साइडला आणि खालच्या दिशेने एकदम अपोजिट. आणि तसं डी सी आणि ई, डी आणि एफ. पहिली पेअर घेतली आपण सी व ई आणि डी आणि एफ. हे झाले आंतरव्युत्क्रम कोन, इंटिरियर अल्टरनेट अँगल्स विच आर सिच्युएटेड बिटवीन two line interior part of the two lines and they are opposite positions of the transversal. ट्रान्सव्हर्सल चे एकदम अपोजिट डायरेक्शन ते असतात, त्यांची पोझिशन अपोजिट असते. therefore it is हे जे आहे ते अल्टरनेट इंटिरियर अँगल्स. एक्सटिरियर मध्ये त्याचाच एक्सटिरियर घेणार आपण. आता डी चा एक्सटिरियर अँगल ए आणि आधी इंटिरियरची एक जोडी बघणार, डी आणि एफ बघतोय आपण. डी चा एक्सटिरियर ए आणि एफ चा हा जो आहे तो याच्यानुसार बघा ए चा जी झाला म्हणजेच काय झालं त्याचा एकदम एक्सटिरियर अँगल घेणार बाहेरचा त्याच रेषेवर त्याच पोझिशन फक्त आउटर साइड. आउटर साइडला असतात ए आणि जी ही एक पेअर झाली. आणि दुसरी सी आणि ई साठी पहा सी चा अँगलचा एक्सटिरियर बी आहे आणि ई चा एक्सटिरियर एच आहे. म्हणून मग बी आणि एच अँगल बी अँड अँगल एच, बी अँड एच. आणि दुसरा घेतला आपण ए आणि जी. हे झाले त्यांचे दूरस्थ बाह्य व्युत्क्रम कोन किंवा एक्सटिरियर अँगल्स की जे लाईन एल आणि एम यांना ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केल्यामुळे असे पेयर्स तयार होत असतात. बट दे आर नॉट पॅरलल, लाईन्स आर नॉट पॅरलल. आता आपण प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स बघणार आहोत की जे तुमचं त्या प्रॉपर्टीजवर आधारित आपल्याला पुढचे पॅरलल लाईन्सचे थेरम्स बघायचे आहेत. ते शिकण्यापूर्वी प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स मध्ये फर्स्ट प्रॉपर्टी तुम्हाला माहित आहे की व्हेन टू लाईन्स इंटरसेक्ट्स then pair of opposite angles is congruent. जी काही पेअर असतात त्यांची अपोजिट अँगल्सची पेअर कॉन्ग्रुएंट होत असते. म्हणजे जेव्हा दोन रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांची विरुद्ध कोन एकरूप असतात. समजा ह्या दोन रेषा आहेत, एक एम आहे आणि एक एन आहे. दे आर इंटरसेक्ट टू इच अदर. त्यामुळे त्यांच्या होणारी जी अपोजिट pair of opposite angles, suppose it is A, C and D. A congruent to C. म्हणजे when two lines intersect, pair of opposite angles congruent. त्यांची opposite angles ची पेअर असते it is congruent. A congruent to C आणि दुसरा angles ची पेअर B congruent to D. हे झालं तुमचा angles ची फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी मध्ये two angles in linear pair. Two angles are in linear pair. They are supplementary. म्हणजे their sum is 180.
आपण जर इथे वन साइड काढल्यानंतर एक लाईन घेतली, त्यामध्ये असे अँगल्स किती पण फॉर्म होऊ शकतात. हा फर्स्ट अँगल आहे, इट इज फर्स्ट, इट इज सेकंड, इट इज थर्ड. हे जे लिनियर पेअर्स जे अँगल्स आहेत, टू अँगल्स किंवा टू पेक्षा जास्त पण असणार, फक्त म्हणजे मिनिमम टू अँगल्स तरी असणार. टू अँगल्स इन लिनियर पेअर दे आर सप्लिमेंटरी, म्हणजे त्यांची जी सम असते, एक अर्धचंद्र लक्षात ठेवायचं. तसं कोनमापकाचा अर्धचंद्र असतो, तिथे 1 2 3 त्यांची जी बेरीज असते सगळ्यांची ती असते 180. त्याच पद्धतीने इथे पण काय, व्हेन द अँगल्स फॉर्म्स अ लिनियर लाईन किंवा लिनियर पेअर देन इट इज सप्लिमेंटरी, ते पूरक असते. एक रेषीय जोडीतील जे कोण आहे किंवा रेषीय जोडीतील कोण हे पूरक असतात. लिनियर पेअर इज जे आहे ते ऑलवेज सप्लिमेंटरी. थर्ड प्रॉपर्टी मध्ये व्हेन वन, आता हे जे प्रॉपर्टीज आहेत आपण अगोदरचे जे करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स आणि इंटिरियर अँगल्स यांचे जे टेस्ट बघितला, तर त्यांचे अँगल्स गुणत याच्यानुसार इथे जे आहे हे केव्हा लागू पडणार, जेव्हा ते लाईन्स पॅरलल असतील तेव्हा. बघा काय म्हटलंय, व्हेन वन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इज कॉन्ग्रुएंट, रिमेनिंग पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स दे आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. व्हेन वन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, जेव्हा संगत कोणांची एक जोडी जर एकरूप असेल तर उरलेल्या ज्या 3 जोड्या आहेत त्या सुद्धा एकरूप असतात. करस्पॉन्डिंगच्या किती टोटल 4 पेअर्स असतात. आपण पहिली पेअर बघितली ए आणि ई. सपोज अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल ई, ही पेअर, ही पहिली पेअर कॉन्ग्रुएंट आहे. तर रिमेनिंग जे पेअर्स आहेत डी आणि एच, बी कॉन्ग्रुएंट टू एच किंवा सी आणि जी, रिमेनिंग जे 3 पेअर्स आहेत दे आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. वन पेअर कॉन्ग्रुएंट असेल ती पण कशाची, व्हेन वन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इज कॉन्ग्रुएंट द रिमेनिंग पेअर्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. रिमेनिंग पेअर्स यांचे कॉन्ग्रुएंट असतात. एक पेअर असेल तर आता उरलेले रिमेनिंग 3 पेअर्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. तर त्याच्यावरच आधारित त्याच पद्धतीचं अल्टरनेट अँगल साठी पण ती टेस्ट लागू पडते. सपोज अल्टरनेट अँगल्स हे जर आपण एक पेअर घेतली डी आणि एफ, 2 पेअर्स असतात. अल्टरनेट अँगलच्या 2च, सगळ्यात जास्त पेअर्स असतात त्या करस्पॉन्डिंग अँगल्सच्या. अल्टरनेट अँगल्सच्या म्हणजे व्युत्क्रम कोणांच्या 2 जोड्या असतात. डी एफ ही एक जोडी, सी आणि ई ही एक जोडी, की जे आपण इथे आंतरव्युत्क्रम कोणांचे घेतलेले आहेत. त्या ज्या आहेत त्याच्यातली एक पेअर जर कॉन्ग्रुएंट असेल तर रिमेनिंग पेअर्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. एक पेअर जर कॉन्ग्रुएंट असेल, एक पेअर जर एकरूप असेल तर उरलेल्या सगळ्या जोड्या असतात त्या एकरूप असतात किंवा त्या कॉन्ग्रुएंट असतात. पुढची जी प्रॉपर्टी आहे, इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी मीन्स त्यांची जी ऍडिशन आहे, त्यांची जी बेरीज आहे ती 180 आली पाहिजे. डी, आता इथे इंटिरियर अँगल्सचा पेअर आपण पाहिले 2 पेअर्स असतात. फक्त त्याच्यातले काय इनर साइड्स आपण त्याचे डेफिनेशन बघताना पाहिले ना, इनर साइड्सचे जे पेअर आहे अँगल्स डी आणि ई, ही झाले इंटिरियर अँगल्सची पेअर. दुसरी सी आणि एफ. तर मग डी आणि ई ही जर पेअर घेतली आपण तर डी प्लस अँगल ई इज इक्वल टू 180. सप्लिमेंटरी असतं म्हणजेच काय असतं ते 180 असते. आणि नेक्स्ट जी पेअर आहे ती सी प्लस एफ, ती आहे 180. ती सुद्धा म्हणजे 1 पेअर जर सप्लिमेंटरी असेल दुसरी पण सप्लिमेंटरी पेअर असते. तर ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, ह्या प्रॉपर्टीज आणि टाइप्स ऑफ जे अँगल्स आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स आणि इंटिरियर अँगल्स, यांचे जे हे अँगल्सचे जे प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज वर आधारित पुढचे जे आपल्याला थेरम्स आहेत ते बघायचे आहेत. त्याच्यामुळे यावर आधारित जे प्रॉपर्टीज आहेत ते तुम्ही पूर्ण व्यवस्थित लिहा. आपण आता करस्पॉन्डिंग अँगलवर आधारित असलेला थेरम बघणार आहोत, थेरम ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. त्यासाठी
corresponding angles formed by a transversal of two parallel lines are of equal measures. Suppose two parallel lines आहेत M L गिवन आहे ते, आणि त्याला एक ट्रान्सव्हर्सल जर असेल तर त्यामुळे तयार होणारे जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत दे आर ऑफ इक्वल मेजर्स. म्हणजे ते करस्पॉन्डिंग अँगल्स एकरूप असतात. संगत कोण एकरूप असतात. जेव्हा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे संगत कोण एकरूप असतात. हे झालं तुमचं थेरमचा पूर्ण स्टेटमेंट. या स्टेटमेंट मध्ये जर पहिली जी माहिती दिलेली असते ती आपण फर्स्ट जे आहे ते गिवन मध्ये लिहिणार असतो. गिवन मध्ये पहा काय म्हटलंय, करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल. मग ट्रान्सव्हर्सल कोणाची आहे, लाईन एल आणि लाईन एम व्हेन दे आर पॅरलल. लाईन एल पॅरलल टू लाईन एम इट इज गिवन, म्हणून ते गिवन मध्ये घेतलंय. आपण थेरम लिहिताना गिवन मध्ये काय करणार, स्टेटमेंट मध्ये जी इन्फॉर्मेशन जी माहिती तुम्हाला दिली वी राईट इट इन द गिवन. आणि काय आस्क म्हटलंय त्यांनी, काय विचारले पहा, टू प्रूव्ह की करस्पॉन्डिंग अँगल जे आहे ते इक्वल मेजर्सचे असतात. द करस्पॉन्डिंग जे संगत कोण आहे ते इक्वल मेजर्सचे असतात, दे आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. आता या आकृतीमध्ये पहा अँगल ए चा करस्पॉन्डिंग अँगल हे पहा हा ट्रान्सव्हर्सलच्या राईट साइडला आहे, तसं ए चा करस्पॉन्डिंग अँगल हा आहे बी. हा जो बी अँगल आहे वी हॅव टू शो दे आर कॉन्ग्रुएंट, दे आर ऑफ इक्वल मेजर्स, ए कॉन्ग्रुएंट टू बी हे आपल्याला शो करायचंय. म्हणून काय घेतलं आपण, टू प्रूव्ह अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. त्यासाठी फर्स्ट वी हॅव टू गिव्हन दॅट, अगदी याच्या अगोदरच आपण प्रॉपर्टी पाहिली होती अँगलची, त्यामध्ये अँगल ए आणि अँगल सी यांचा जर विचार केला तर इट फॉर्म्स अ लिनियर पेअर ऑफ अँगल्स. कशी लिनियर पेअर तयार होते, एक रेषीय कोणांची जोडी. रेषांची जर आपण हे केलं त्याला सरळ केल्यानंतर लक्षात येईल अँगल ए आणि अँगल सी बोथ फॉर्म्स द लिनियर पेअर. म्हणून आपण अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. याचं रिझन, त्याचं काय कारण आहे ए आणि सी, कारण ते एक रेषीय कोणांची जोडी आहे किंवा रेषीय जोडी म्हणतात, रेषीय जोडीतील कोण, लिनियर पेअर ऑफ अँगल्स. लिनियर पेअर इट इज लिनियर पेअर ऑफ अँगल्स. आणि लिनियर पेअर्स कशा असतात, सप्लिमेंटरी. देअरफॉर त्यांचे मेजर जे आहे ते ए प्लस सी इज इक्वल टू 180. आणखी आपण एक अँगल्सची प्रॉपर्टी पाहिली की इंटिरियर जे अँगल्स आहेत, इंटिरियर अँगल्स म्हणजेच सी आणि बी हे जे अँगल्स आहेत हे अँगल्स इंटिरियर आहेत. इंटिरियर अँगल्स आर असो त्यांची जी सम आहे ती 180 असते किंवा दे आर सप्लिमेंटरी. ते आपण बघितले की आंतरकोनांची जोडी ही पूरक असते. सी आणि बी हे आंतरकोनांची जोडी आहे आणि ते आंतरकोन जे आहे ते पूरक असतात. म्हणून मग सेकंड हे झालं फर्स्ट इक्वेशन. सेकंड अँगल सी प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. म्हणजेच काय झालं, इंटिरियर अँगल्स किंवा इंटिरियर पेअर ऑफ अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे आंतरकोन जे आहेत, आंतरकोन हे पूरक असतात. हे झालं तुमचं सेकंड इक्वेशन. यास व्हेन वी कम्पेअर बोथ द इक्वेशन, जेव्हा आपण फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनची जर तुलना केली, दोन्ही इक्वेशनची तुलना केली, तर या इक्वेशनची राईट साइड पहा 180 ही आहे ती कॅन्सल होणार, किंवा त्यांचं कंपॅरिझन केलं तर राईट साइड गेल्यानंतर काय शिल्लक राहतंय, पण लेफ्ट साइडला अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू राईट साइडचा. आता याची राईट साइड म्हणजे काय होणार, अँगल सी प्लस अँगल बी. यामध्ये पण हा जो आहे अँगल सी आणि अँगल सी हा लेफ्ट साइडला
राईट साइडला आहे. जर इकडे घेतलं तर काय होणार, कॅन्सल होणार. म्हणजेच काय मिळतं, अँगल ए प्लस अँगल सी मायनस अँगल सी इज इक्वल टू अँगल बी. हे गेल्यानंतर काय शिल्लक राहत आहे, अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. इक्वल टू, दे आर इक्वल, एकरूप आहेत, ते सारखे आहेत. तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. ही जी प्रॉपर्टी आहे ती इंटिरियर म्हणजे अँगल आणि लिनियर पेअर यांच्या प्रॉपर्टीच्या सहाय्याने हा जो थिअरम आहे तो आपण घेतलेला आहे. त्याला म्हणायचं करस्पॉन्डिंग अँगल्सचा थिअरम किंवा थिअरम ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. तसंच आता आपण पुढचा थिअरम बघूया. अल्टरनेट अँगल्स वर आधारित असलेला जो थिअरम आहे तो आपण पाहणार आहोत, म्हणजे व्युत्क्रम कोनाचा प्रमेय. द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदल्यामुळे तयार होणारे व्युत्क्रम कोन समान मापाचे असतात, म्हणजेच एकरूप असतात. इंग्लिश सेमीवाल्यांसाठी मी थिअरम बी हे जो आहे तो लिहिलेला आहे. आता मात्र आपण मराठीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी तो थिअरम पुस्तकात बघा, पूर्ण स्टेटमेंट जसंच तसं व्यवस्थित वर्ड टू वर्ड पाहिजे, तरच त्याला थिअरम याच्यासाठीच म्हणतात की त्याच्यामध्ये एक एक वर्ड की इफ आणि दे वगैरे जे प्रॉपर्टीज आपण शिकलो आहोत त्याच्या आधारावर आपल्याला ते म्हणजे त्याचा आधार घेऊनच आपलं गिव्हन आणि प्रूव्ह असं लिहायचं असतं. आणि म्हणूनच मग आपण आता द अल्टरनेट अँगल थिअरम साठी गिव्हन कसं लिहिणार पहा. टू लाईन्स आर पॅरलल आणि त्या पॅरलल लाईन्सची जी ट्रान्सव्हर्सल असते त्या ट्रान्सव्हर्सल मुळे होणारे अँगल्स. आता टू लाईन्स कोणते घेतले पहा, एल आणि एम. एल आणि एम दे आर पॅरलल टू इच अदर अँड एल इज द ट्रान्सव्हर्सल. त्यामुळे तयार होणारी जी पेअर आहे ती आपल्याला टू प्रूव्ह त्यामध्ये काय होतंय, अल्टरनेट अँगलची पेअर म्हणजे डी आणि बी. बघा झेड सारखा शेप आहे तो लक्षात येईल. ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्टला, ट्रान्सव्हर्सलचा राईटला, अप्पर साइड आणि एकदम डाऊनवर्ड साइड म्हणजे एकदम अपोजिट असलेले ही जी पेअर आहे ती व्युत्क्रम कोनांची म्हणजे अल्टरनेट अँगल्सची आहे. डी बी आणि दुसरी सी आणि ते समजा ए अक्षर जर घेतलं तर असे दोन पेअर्स तयार होतात, डी आणि बी. मग ही जी अल्टरनेट अँगल्सची पेअर आहे ते जे आहे ते इक्वल मापाचे असतात, समान मापाचे असतात. ते आपल्याला प्रूव्ह करायचं. म्हणून डी आणि अँगल बी we have to show they are equal. both the angles equal दाखवणार आहोत आपण d is equal to b. मग त्यासाठी आता प्रूफ लिहिताना इथे काही आता कन्स्ट्रक्शन नाही आहे. प्रूफ मध्ये फर्स्ट आपल्याला जसं आपण करस्पॉन्डिंग अँगल्स थिअरम साठी बघितला त्या पद्धतीने इथे सुद्धा लाईन एम मध्ये पहा, इट इज पेअर ऑफ लिनियर पेअर ऑफ जे आहे अँगल्स ते तयार होतात डी आणि सी. अँगल डी प्लस अँगल सी, अँगल डी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. इट इज फर्स्ट इक्वेशन. म्हणजे गिव्हन तर आपण स्टेटमेंट वरनच लिहितोय की अल्टरनेट अँगल्स जे फॉर्म होत असतात ते कुठे फॉर्म होणार, पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल मुळे होणार. आणि कोणते पॅरलल लाईन्स आहेत ते त्यांची नावं लिहिणार आणि ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका, समांतर रेषा आणि छेदिका कोणकोणत्या आहेत त्यांची नावं घेऊन ही आपल्यासाठी दिलेली माहिती गिव्हन. इट इज द डाटा फॉर अस फॉर द थिअरम टू प्रूव्ह. आणि काय सिद्ध करणार आपण, तर ते अल्टरनेट जे अँगल्स असतात ते आर ऑफ इक्वल मेजर्स, समान मापाचे असतात. म्हणून आपण काय घेतलं, डी अँगल डी इज इक्वल टू अँगल बी. त्यासाठी आपण ही फर्स्ट घेतली पेअर डी आणि सी. हे जे अँगल्स आहेत
यांची ऍडिशन 180 येणार बिकॉज लिनियर पेअर्स आर सप्लिमेंटरी. तुम्हाला लिनियर जे आहेत लिनियर पेअर ऑफ अँगल इज सप्लिमेंटरी किंवा 180 म्हटलं तरी चालेल. हे झालं फर्स्ट इक्वेशन. सेकंड साठी पहा. आता ही लाईन कन्सिडर ट्रान्सव्हर्सल बघा. ट्रान्सव्हर्सल मध्ये ही जी टी आहे ट्रान्सव्हर्सल आहे यामध्ये सी आणि बी इट फॉर्म्स द इंटिरियर अँगल पेअर. अँगल सी प्लस अँगल बी इट इज इक्वल टू 180 डिग्री. इट इज युअर सेकंड इक्वेशन. यासाठी इंटिरियर जे अँगल्स असतात इंटिरियर अँगल्स आर ऑल्सो सप्लिमेंटरी. त्यांची जी सम असते ती कशी असते सप्लिमेंटरी म्हणजेच त्यांची सम 180 असते. पूरक. आंतरकोन हे पूरक असतात. आंतरकोन हे पूरक असतात. इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. सी आणि बी अँगल सी प्लस बी इज इक्वल टू 180. दोघांचं आता कंपॅरिझन केलं तर बाय कम्पेअरिंग फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन. आफ्टर कम्पेअरिंग वी गेट त्यांची राईट साइड आहे ती इक्वल आहे. ते कॅन्सल झाल्यानंतर काय शिल्लक राहतं बा लेफ्ट साइडचे कंपॅरिझन करणार आहोत आपण. अँगल डी प्लस अँगल सी इज इक्वल टू राईट साइडला अँगल सी प्लस अँगल डी. यामध्ये नीट निरीक्षण केलं तर तुमचं लक्षात येईल की अँगल सी दोघांचा हा इकडे लेफ्ट राईटला आहे तो लेफ्टला आहे. जेव्हा त्यांचा हे करणार तो कट होणार सॉल्व केल्यानंतर अँगल डी इज इक्वल टू अँगल बी आणि तोच आपल्याला प्रूव्ह करायचा. अँगल डी इज इक्वल टू अँगल बी. तिथे पाहिलं तर काय येणार अँगल डी आणि बी इट इज द पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. म्हणजे व्युत्क्रम कोणांची ती जोडी आहे. व्युत्क्रम कोणांची जोडी एकरूप आपण अशा पद्धतीने दाखवणार की पहिला सर्वप्रथम आपण अँगल डी आणि अँगल सी लिनियर पेअर दाखवली. ही एक लिनियर पेअर एक रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणून ते पूरक असतात 180. दुसरी पेअर कोणती दाखवली आपण आंतरकोणांची जोडी ही पूरक असते किंवा इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी सी प्लस बी. आणि बाय कम्पेअरिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड we get the angle D is equal to angle B. म्हणजेच alternate angles formed by a transversal of two parallel lines are of equal measures. Thank you.